सोपा असणारा मार्ग आहे महाराज. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेले त्यांचे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. हा असणारा सोपा मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग, नामस्मरणाचा मार्ग सांगण्याकरता त्याचा निरोप घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे संत महात्मे महापुरुष देवाचा निरोप घेऊन या मृत्यू लोकामध्ये येतात आणि ते येण्याचं कारण म्हणजे तुमचा आमचा उद्धार व्हावा ही त्यांच्या अंतकरणामध्ये जिज्ञासा असते, ही त्यांच्या अंतकरणामध्ये तळमळ असते महाराज. आणि म्हणून सचिता साईनाथ बाबा या ठिकाणी शिर्डीमध्ये महाराज अवतीर्ण झाले, शिर्डीमध्ये आले कारण तुमचा आमचा उद्धार करण्याकरता, त्याच साईबाबांची ओळख करून देण्याकरता. जे देवाचा निरोप घेऊन आले त्यांनाच आपण ओळखत नाही आणि म्हणून त्यांची ओळख करून देण्याकरता योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज आले महाराज. मग गंगागिरीजी महाराज सामान्य विभूती नाहीये. कोण आहे गंगागिरीजी महाराज? ज्या गंगागिरीजी महाराजांनी विश्वविख्यात साईबाबांची ओळख समाजाला करून दिली महाराज, ते असणारे गंगागिरीजी महाराज सामान्य नाहीये. कोण आहे गंगागिरीजी महाराज कळता का आपल्याला? गंगागिरीजी महाराज कळत नाही महाराज. गंगागिरीजी महाराज कोण आहे? साईबाबांचे शिष्य आहे दासगणू महाराज. आणि दासगणू महाराजांनी एक भक्ती लीलामृत नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि त्या ग्रंथामध्ये गंगागिरीजी महाराजांचं चरित्र लिहिलंय 2 अध्यायामध्ये. चरित्र लिहित असताना गंगागिरीजी महाराजांचे 2 अध्याय लिहिले आणि त्यामध्ये गंगागिरीजी महाराजांचं वर्णन केलं दासगणू महाराजांनी. म्हणजे दासगणू महाराज भक्तलीलामृत ग्रंथामध्ये गंगागिरीजी महाराजांचं चरित्र लिहित असताना गंगागिरीजी महाराज कोण आहे हे सांगतात. तर गंगागिरीजी महाराज कोण आहे? दासगणू महाराज लिहितात गंगागिरीजी महाराज पंढरीला गेलेले आहे. आषाढ शुद्ध एकादशीच्या दर्शनाकरता पंढरीची वारी गंगागिरीजी महाराज करत होते आणि दशमीच्या दिवशी गंगागिरीजी महाराज पंढरीमध्ये दाखल झाले. वाळवंटामध्ये रात्रीचा मुक्काम झाला, रात्रीचा जागर झाला. डोळा लागला महाराज, कारण 3:30 वाजता उठून पुन्हा काकड्याला सुरुवात करायची आहे आणि म्हणून मध्य काळामध्ये डोळा लागला. घड्याळात 3:30 वाजले आणि 3:30 वाजल्यानंतर गंगागिरीजी महाराजांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा येत आहे आणि गंगागिरीजी महाराजांना स्वतः पांडुरंग सांगतायत की गंगागिरीजी महाराज तुम्ही कोण आहात? तर दासगणू महाराज लिहितात मम भक्त गंगागिरा तू चांग देवाचा अंश खरा माझा हस्त तुझे श्री नित्य राहावे गोदातिरी. दासगणू महाराजांची ओवी आहे. या ओवीमध्ये असं सांगितलं की पांडुरंग गंगागिरीजी महाराजांच्या स्वप्नामध्ये जातात आणि गंगागिरीजी महाराजांची ओळख गंगागिरीजी महाराजांना करून देतात. कोण आहात तुम्ही? तर मम भक्त गंगागिरा तू चांग देवाचा अंश खरा माझा हस्त तुझे श्री नित्य राहावे गोदातिरी. देवाने सांगितलं तुम्ही माझे भक्त आहात, मम भक्त गंगागिरा. आणि तू कोण आहेत? तू चांगदेव महाराजांचा अंश अवतार आहे. मग चांगदेव महाराज कोण आहे? ज्यांनी 14 वेळेस काळाला परत पाठवलं, 1400 वर्ष जीवन ज्यांनी व्यतीत केलं या मृत्यू लोकामध्ये महाराज. ज्यांना उपदेश झाला मुक्ताबाईचा आणि आपलं योगाचं शरीर ज्यांनी महाराज 12व्या शतकामध्ये 1218 माघ वद्य त्रयोदशीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या महापर्वावर पांडुरंग परमात्म्याने स्वतः योगीराज चांगदेव महाराजांना समाधी दिली. दक्षिण वाहिनी पुंतंबा पुण्यक्षत्री तेच चांगदेव महाराज 1218 मध्ये समाधीस्थ झाले आणि ते चांगदेव महाराज 1814 साली अन्नपूर्णा माताने देवगिरी बुवाच्या उद्री श्री क्षेत्र कापूस वाडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे प्रगट झाले. ते महाराज गंगागिरीजी महाराज मम भक्त गंगागिरा तू चांगदेवाचा अंश खरा. गंगागिरीजी महाराज चांगदेव महाराजांचा अंश अवतार होते महाराज.
नोहे नोहे सच्चिदानंद साईबाबांच्या चरित्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये गंगागिरीजी महाराजांचा असणारा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. आणि मला वाटतं अजून पुढेही गंगागिरीजी महाराजांचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. गंगागिरीजी महाराजांना साईबाबांनी कधी गंगागिरी म्हटलं नाही, तर या पुंतांबेकर किंवा या चांगदेव महाराज म्हणून साईबाबा गंगागिरीजी महाराजांना आवाज देत होते. पुंतांबेकर शब्द आलेला आहे. 5वा अध्याय उघडा आणि त्यामध्ये गंगागिरीजी महाराजांच्या ज्या 5-7 ओव्या आहेत त्यामध्ये पुंतांबेकर शब्द आला. म्हणजे पुंतांब्याचे गंगागिरीजी महाराज नाहीये, गंगागिरीजी महाराज कापूस वाडगावचे आहे. म्हणजे पुंतांब्याचे असणारे योगीराज चांगदेव महाराज आहे, तेच गंगागिरीजी महाराजांच्या रूपामध्ये प्रगट झाले. सच्चिदानंद साईबाबांच्या चरित्रामध्ये उल्लेख येतो. विठ्ठल विठ्ठल जेव्हा गंगागिरीजी महाराजांनी साईबाबाची ओळख समाजाला करून दिली तेव्हा साईबाबांचं वय काय होतं आणि गंगागिरीजी महाराजांचं वय काय असेल? 65 वर्षाचे असणारे योगीराज गंगागिरीजी महाराज आणि 18 वर्षाचे असणारे सच्चिदानंद साईबाबा होते महाराज. गंगागिरीजी महाराज समाधीस्थ झाले 1902 सालाला. आणि त्याच महापर्वावर गंगागिरीजी महाराज मृत्यू लोकामध्ये जवळपास 88 वर्ष जीवन स्वतःच व्यतीत केलं. गंगागिरीजी महाराज म्हणजे सामान्य विभूती नाहीये. सच्चिदानंद साईबाबाची ओळख समाजाला ज्यांनी करून दिले ते गंगागिरीजी महाराज. तुकाराम बाबा खेडलेकराला परमार्थाला लावणारे गंगागिरीजी महाराज. नोव्हे नोव्हे जोग महाराजांना परमार्थाचा धडा देणारे योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज. नोव्हे नोव्हे निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवनी समाधीचा शोध लावणारे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. नोव्हे नोव्हे महाराज निवृत्तीनाथ महाराजांचा जो पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूरला जातो त्या असणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याचे जनक सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. निवृत्तीनाथाचा पहिला सभा मंडप ज्यांनी बांधला ते सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. आपण आजही श्री चांगदेव महाराजांच्या समाधी मंदिरापुढे जो लाकडी सभा मंडप आहे तो सभा मंडप बांधलाय बर का. 1816 साली 1814चा जन्म 1816ला मंडप बांधलाय महाराज. 5 वर्षाचे असताना मंडप बांधलाय चांगदेव महाराजांचा आणि तो असणारा मंडप गंगागिरीजी महाराजांनी बांधलाय. म्हणजे 18व्या शतकामध्ये ज्या वारकरी संप्रदायाची संपुष्टी आली आणि त्या वारकरी संप्रदायाला पुन्हा एकदा कणखर खांब मिळाला तो म्हणजे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. गंगागिरीजी महाराजांचा असणारा सप्ताह होतो महाराज, वार्षिक सप्ताह होतो. 1885 साली सप्ताह गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह झाला. 1885 सालाला पंढरपुरामध्ये त्या पंढरपूरच्या सप्ताहामध्ये गंगागिरीजी महाराजांनी केले 700 पोत्याचे बुंदीचे लाडू. मग 700 पोत्याचे बुंदी आणि 700 पोते साखर आणली कुठून? 1885 ला महाराष्ट्रामध्ये एकही कारखाना नव्हता. बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या देशातून साखर आली कुरोडवाडी पर्यंत आणि कुरोडवाडीहून साखर गेली महाराज बैलगाडीतून. आणि 1885 ला सप्ताह झाला पंढरपुरामध्ये आणि त्या सप्ताहामध्ये जोग महाराजांना उपदेश केला सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी. चैत्र शुद्ध प्रतिपदेला पांडुरंग परमात्म्याच्या अंगावर जे अलंकार घातले जातात ते असणारे अलंकार सुद्धा सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला समर्पित केले. आणि त्या सप्ताहाला गंगागिरीजी महाराजांनी स्वतः 500 रुपयाची देणगी त्यावेळेस दिली. ही ऐश्वर्य संपन्न गाधी सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांची होती. ते ऐश्वर्य आणि पारमार्थिक असणारा अधिकार हा उच्चतम अधिकार होता महाराज. एवढंच नाही, इंदोरचं संस्थान आहे योगी माधवनाथ बाबा. त्या योगी माधवनाथ बाबाला सुद्धा समाजामध्ये ज्यांनी आणलं ते सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजच होते. भद्रा मारुतीचं संस्थान आहे. भद्रा मारुती आपण पाहिलं असेल तर त्या भद्रा मारुतीला सुद्धा ज्यांनी प्रकाशात आणलं ते सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज होते महाराज. या संत महात्म्या महापुरुषांनी ही असणारी गादी ही असणारी परंपरा आपल्याला शिकवली. तोच असणारा परमार्थ या ठिकाणी घेऊन आले आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझ धाडिले निरोपा. ही संत मंडळी आले म्हणजे देवाचा निरोप घेऊन तुम्हा मला परमार्थ शिकवण्याकरता आले. ज्ञानेश्वर